जे यस हिडीस किळसवाणी आणि एखाद्या अबलेवर बलात्कार केल्यासारखी भाजपची वागणूक आहे असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं। असंच राजकारण असेल तर महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा उद्ध्वस्त होईल। शहाजी बापू पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे। तर शिंदे सेनेच्या आमदारांच्या वेदना मनातून आल्या असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। वेदनांची कळ असह्य झाल्यानंतर सेनेला बाहेर पडावं लागेल असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। आज हिडीस किळसवानं दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे। अशी जर राजनीती महाराष्ट्रात होणार असेल तर या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हा सर्वांना दिसतील। शिंदे गटाच्या आमदारांच्या वेदना, त्यांचं दुःख हे मनातून आलेलं आहे आणि आता त्याची कळ ही किती भारी आहे हे शिंदे सेनेला भविष्यात दिसेल आणि ती कळ असह्य होईल आणि मग त्याच्या उपचारासाठी त्यांना बाहेर पडावं लागेल। एक तर उपचार करावा लागेल, नाहीतर दुसरं मरावं लागेल। दोन पैकी एकच पर्याय शिंदे गटाकडे शिल्लक राहणार आहे। अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थान परिसरामध्ये अघोरी पूजेचा प्रकार घडलाय। बारामतीमधील सहयोग सोसायटी परिसरामधील हा धक्कादायक प्रकार आहे। निवडणुकीच्या तोंडावरच हा प्रकार समोर आल्यामुळे उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे। तिकीट मिळवण्यासाठी किंवा कापण्यासाठी अघोरी पूजा करण्यात आल्याची चर्चा आहे। त्यावर जर बातमी होत असेल तर अजितदादांना विचारलं पाहिजे की तुम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवता का? तुमच्या पुढे ते निंबू आणून काही ठेवलं आहे, ते कशासाठी आणून ठेवलं आहे? तुमचं राजकारण खराब करण्यासाठी आणलं आहे की आलेलं काही जे काही आता कदाचित होऊ शकते की पार्थ पवारांनी ते जमीन घोटाळा केला त्याच्यातून सुटण्यासाठी आपणच केलं असेल? अंधश्रद्धा ही राज्य सरकारचंच हे अजेंडा आहे असं मी मानतो। कारण त्यांना अंधश्रद्धा या देशातील नष्ट व्हावी, राज्यातील नष्ट व्हावी असं जर वाटत असेल तर आता आम्ही जे कायदे केलेत, आमच्या सरकारने कायदे केले, ते कायदे अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा कडक अंमलबजावणी केली तर मला वाटतं अंधश्रद्धेवर लोक विश्वास ठेवणार। मंत्री उदय सामंत रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचले। उदय सामंत यांचाही कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार होता, ते आता रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी पोहोचले। मंत्री उदय सामंत रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी दाखल झालेले शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकला। मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मंत्री उदय सामंत सध्या रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार घातलेला होता। पक्षप्रवेश असतील, स्थानिक पातळीवरचे निधी वाटप असेल, या सगळ्या मुद्द्यावरून नाराजी होती। उदय सामंत सध्या रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी पोहोचले।